अमेरिकेच्या कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजल्स नावाचं शहर, अर्थात हॉलिवूड म्हणून ओळखला जाणारा प्रदेश. 2025 या वर्षाची सुरुवात ही या कॅलिफोर्निया राज्यात राहणाऱ्या नागरिकांच्या दृष्टिकोनातून भयावह स्वरूपाची होती. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कॅलिफोर्नियामध्ये पेटलेले दोन मोठे वनवे. पॅलिसेड्स आणि इटन वनव्यांनी या राज्याला पर्यावरणीय संकटात टाकलं. पॅलिसेड वनवा 7 जानेवारी रोजी सुरू झाला, तर इटन वनवा हा 10 जानेवारी 2025 ला लागला. या दोन्ही वनव्यांनी मिळून हजारो एकर जंगल जळून खाक केलं, जैवविविधतेला धोका निर्माण केला आणि अनेकांच्या बाबतीमध्ये अस्तित्वाचा प्रश्नच निर्माण झाला. ही आग विझवण्यासाठी 14,000हून अधिक फायर फायटर्स, 1400 अग्निशमन दलाचे बंब, 84 आग विझवणारी फायर फायटिंग प्लेन्स हे अहोरात्र धडपड करतात. आतापर्यंत 24 नागरिकांचे मृत्यू झाल्याच्या घटना आहेत. हा व्हिडिओ रेकॉर्ड करेपर्यंत अजूनही ही आग पूर्णतः आटोक्यात आलेली नाही. वनव्यांचा अभ्यास हा UPSC आणि MPSC विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा आहे, कारण यातून हवामान बदल, मानवी हस्तक्षेप, जैवविविधता संवर्धन आणि आपत्ती व्यवस्थापन यासारख्या महत्वाच्या विषयांवर प्रकाश टाकला जातो. वनवा नियंत्रणासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांपासून ते या घटनेचा सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय परिणाम काय आहे हे सर्व घटक समजून घेणं महत्वाचं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या आपत्तीवरती प्रकाश टाकणार आहोत. नमस्कार, मी हर्षल लवंगारे. द युनिक अकॅडमीच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. 7 जानेवारी 2025 या दिवशी पॅलिसेड या ठिकाणी लागलेल्या आगीनं किंवा वनव्यानं 12,000 एकराहून अधिक जंगल क्षेत्र जाळून खाक केलं. सॅन्टा ॲना वाऱ्यांमुळे ही आग प्रचंड वेगानं पसरली. या वनव्यांच्या वेळी तापमान सरासरीपेक्षा 2 डिग्री सेल्सिअसनं जास्त होतं, तर आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी केवळ 10 ते 15% इतकीच होती. वाऱ्याचा वेग 40 ते 60 मैल पर आवर असल्यामुळं वनव्या अधिक तीव्र झाला. या वनव्यामुळे 10,000हून अधिक लोकांना स्थलांतर करावं लागलं, तर आर्थिक नुकसान पॅलिसेड वनव्यांमुळे $2 अब्ज अधिक झालं. सॅन्टा ॲना वारे हे कोरडे, उष्ण आणि वेगवान वारे असतात, ज्यामुळे वातावरणातली आर्द्रता कमी होते, आग झपाट्याने पसरते आणि पॅलिसेड वनव्यांच्या वेळी वाऱ्याचा वेग प्रचंड असल्यामुळे आगीचा प्रसार नियंत्रणात ठेवणं कठीण झालं. या वनव्यातून सुमारे 50 लाख मेट्रिक टन कार्बन डायऑक्साईड उत्सर्जित झाला, ज्यामुळे तापमान वाढ अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. याशिवाय वातावरणातील PM2.5 आणि PM10 या कणांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि ज्यामुळे या भागातल्या हवेची गुणवत्ता ही खालावली. एअर क्वालिटी इंडेक्स हा 250च्या वर पोहोचला. पॅलिसेड्स वनव्यांनंतर अगदी 3 दिवसांनी म्हणजे 10 जानेवारीला इटन कॅनियन भागामध्ये आणखी एक मोठा वनवा लागला. या वनव्यांनी 8,500 हेक्टर क्षेत्र राख करून टाकलं. डोंगराळ भाग असल्यामुळं आगीचा प्रसार जलद झाला. इटन वनव्यांमध्ये जैवविविधतेचं मोठं नुकसान झालं, ज्यामध्ये दुर्मिळ प्रजाती जसं की सॅन गॅब्रियल माउंटन बियर किंवा कॅलिफोर्निया किंग स्नेक यासारख्या प्राण्यांच्या अधिवासांवर गंभीर परिणाम झाला. याशिवाय या वनव्यांमुळे निर्माण झालेल्या राखेमुळे, आग विझवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या रसायनांमुळे जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण झाला, ज्यामुळे स्थानिकांना पिण्याच्या पाण्याचा तुटवडा भासण्याची देखील भीती आहे. या वनव्यांमुळे सुमारे 6,000 लोकांना स्थलांतर करावं लागलं आणि पॅलिसेड वनव्यांच्या दुसऱ्या बाजूला इटन वनव्यांमुळे $1 अब्ज पेक्षा जास्त आर्थिक नुकसान झाल्याचे आकडे. कॅलिफोर्नियातल्या वनव्यांचा संदर्भ हा भारतासोबत देखील जोडला जाऊ शकतो. भारत देखील वारंवार जंगल वनव्यांच्या सामन्यापासून झुंज देताना दिसतो. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 अर्थात ISFR 2023 नुसार भारतातलं 36% जंगल क्षेत्र हे वनव्यांच्या दृष्टिकोनातून संवेदनशील आहे, ज्यामध्ये 4% वनक्षेत्राला अत्यंत जास्त वन्य आगींचा धोका आहे, ज्याला अत्यंत संवेदनशील क्षेत्र असं देखील कन्सिडर केलं जातं. तर 26% जंगल क्षेत्र हे मध्यम संवेदनशील श्रेणीमध्ये येतं, ज्यामध्ये सर्वाधिक प्रभावित राज्य जर आपण बघितली तर त्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, महाराष्ट्र, आंध्र ही राज्य वनव्यांमुळे जास्त प्रभावित आहेत. इंडिया स्टेट ऑफ फॉरेस्ट रिपोर्ट 2023 साठी एक स्वतंत्र व्हिडिओ युनिकच्या याच YouTube चॅनलवरती तुम्हाला बघायला मिळेल. आता दुसऱ्या बाजूला पुन्हा एकदा अमेरिकेतल्या वनव्यांचा जर आपण विचार केला तर पॅलिसेड आणि इटन वनवे हे नियंत्रित करण्यासाठी सध्या प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं,
ज्यामध्ये जमिनीवरील यंत्रणा, स्थानिक मदत यांचा समन्वय केला जातोय. हेलिकॉप्टर्स आणि एरियल टँकर्सद्वारे वणव्यांचा पाणी आणि फायर रिटार्डंट केमिकलचा वापर करून ते विझवण्यासाठी प्रयत्न केला जातोय. ड्रोनचा वापर करून आगीचा वेग किंवा आगीची दिशा ही ट्रॅक केली जाते. याचबरोबर सॅटेलाइट ट्रॅकिंगच्या माध्यमातून आगीच्या प्रसाराचा अचूक अंदाज हा देखील केला जातोय. ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात अग्निशमन कर्मचारी काम करत आहेत. जिथं मोठी वाहनं पोहोचू शकत नाहीये तिथं पाईप्स किंवा पंप्सद्वारे आग विझवली जाते. जंगलात फायर ब्रेक्स तयार करून झाडं कापून मोकळ्या जागा निर्माण केल्या जात आहेत, ज्यामुळं जी आग लागली ती आग पुढे पसरू शकणार नाही. स्थलांतरित झालेल्या लोकांसाठी आपत्कालीन निवारा केंद्र उभारण्यात आलेत. त्यांना अन्न, पाणी आणि मानसिक आरोग्याच्या संदर्भातली मदत दिली जाते. हवामान बदल, मानवी हस्तक्षेप आणि स्थानिक हवामान घटक हे या वणव्याचं मुख्य कारण आहे. वाढलेली उष्णता, दुष्काळ, कमी आर्द्रता यामुळे जंगलातल्या वनस्पती वणव्यासाठी कारणीभूत ठरतात. जंगलतोड आणि शहरीकरणामुळे वणव्याचा धोका अधिक वाढतो. सॅन्टा आना वाऱ्यांसारख्या नैसर्गिक घटकांमुळे आग झपाट्याने पसरते. या वणव्यांचे परिणाम दूरगामी आहेत. जैवविविधतेचा ऱ्हास, हवेचं प्रदूषण, जलस्रोतांचं दूषित होणं, स्थलांतर, आर्थिक नुकसान, मानसिक ताण हे या वणव्यांचे मुख्य परिणाम आहेत. या दोन्ही वणव्यांनी मिळून $3 अब्ज पेक्षा जास्त नुकसान आतापर्यंत केले. या आगींमुळे काही पायाभूत प्रश्न कॅलिफोर्निया प्रशासनासमोर निर्माण झालेत. उदाहरणार्थ, जंगलातले वणवे हे नैसर्गिक प्रक्रियेचा भाग असतात. हलक्या ते मध्यम तीव्रतेच्या वणव्यांमुळे जुनी किंवा जळणारी झाडं किंवा झुडपं ही साफ होतात आणि जंगलाला नैसर्गिकरित्या पुनरुत्थानाची संधी मिळते. मात्र मागील 1 शतकापासून अमेरिका आणि कॅलिफोर्निया राज्यानं वणव्यांना पूर्णपणे रोखण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न केला. याला फायर सप्रेशन पॉलिसी असेही म्हणतात. वणव्यांच्या या दडपशाहीमुळे जंगलात कोरड्या झाडांच्या फांद्या, गवत, झुडपं आणि सुकलेली पानं मोठ्या प्रमाणात जमा झाली, ज्यामुळे ही आग मोठ्या प्रमाणात पसरली. दुसऱ्या बाजूला लॉस एंजल्सला पाणी पुरवठा करणारे 114 टँक्स आहेत, ज्यातले 3 टँक्स पॅलिसेड भागात उंचावरती स्थित आहेत. ज्यावेळी हे वणवे पेटले त्यावेळी या उंचावरच्या टँक्समध्ये पाणी पुरेसं नव्हतं आणि त्यांचं पुनर्भरण करण्यामध्ये विलंब लागला. ज्या भागात वणव्यांचा धोका आहे तिथं पाण्याची उपलब्धता पुरेशी नसणं ही एक गंभीर प्रशासकीय चूक होती. वणव्यांचा धोका कमी करण्यासाठी हवामान बदलांवर उपाय करणं आवश्यक आहे. ग्रीन हाऊस गॅसचं उत्सर्जन कमी करून जागतिक तापमान वाढीला आळा घालणं महत्वाचं आहे. जंगल व्यवस्थापनासाठी कंट्रोल्ड बर्निंग, फायर ब्रेक्स यासारख्या पद्धतींचा उपयोग करावा लागेल. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जसं की सॅटेलाइट, ड्रोन आणि AI आधारित अलर्ट सिस्टीम यांचा अधिकाधिक वापर केला पाहिजे. स्थानिक नागरिकांना वणव्यांपासून संरक्षण करण्यासाठी प्रशिक्षित करणं, बेकायदेशीर कॅम्प फायरवरती कठोर निर्बंध लादणं हे देखील तितकंच महत्वाचं आहे. पॅलिसेड्स आणि इटन वणवे हे स्थानिक आपत्ती नाहीयेत, तर हवामान बदलाचे जागतिक परिणाम दाखवणारं ते एक उदाहरण आहे. या वणव्यांचा किंवा वन अग्नींचा अभ्यास हा UPSC आणि MPSC सारख्या परीक्षांसाठी महत्वाचा आहे. यातून आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरणीय समस्या, शाश्वत विकास या संदर्भातली सखोल माहिती समजते. भविष्यात अशा प्रकारच्या आपत्ती टाळण्यासाठी हवामान बदलांवरती नियंत्रण ठेवणं, शाश्वत विकास साधणं आणि जागतिक पातळीवरती समन्वयानं उपाययोजना करणं अत्यावश्यक आहे. पर्यावरणीय संकट थांबवण्यासाठी त्वरित आणि प्रभावी पावलं उचलणं ही आजच्या काळाची नितांत गरज आहे. धन्यवाद.